कृपया करून कोणी लपून छपून फोटो काढू नये। काजूचं सॉल्टिंग चालू आहे आणि हा पूर्ण इकडे असा हा त्यांचा ड्रायफ्रूट एरिया आहे बघा। इकडे ही आहे ना, ही प्रशांत सरांची कॅबिन आहे। इकडे प्रशांत सर इकडचे मालक असे इकडे बसतात। ही जपान वरून त्यांनी मागवलेली आहे आणि या मशीन मध्ये ना उकडीचे मोदक आणि कचोरी, हा पाणीपुरी, प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी खूप फेमस आहे आणि ती ज्या सगळ्या आउटलेटला पाणीपुरी, तर तुम्ही प्रशांत कॉर्नरचे ना गुलाबजाम कधी ना कधी खाल्लेच असणार आणि हे ना त्यांचं पूर्ण बिल्डिंगचं इकडे असं फंक्शनल प्रोसेस काय आहे ना ती इकडे दाखवलेली आहे। टेस्टिंग साठी त्यांनी इथे काजू कतली पण ठेवलेली आहे। तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर गाईज आज आपण आलेलो आहे ठाण्यामध्ये, ठाणा वेस्टला वाघे इस्टेट मध्ये ना प्रशांत कॉर्नर आहे, स्वीटचं शॉप आहे आणि या प्रशांत कॉर्नरच्या फॅक्टरीला ना आज आपण इथे व्हिजिट करायला आलोय। तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि या फॅक्टरीला व्हिजिट करूया। प्रशांत कॉर्नरची आपण मिठाई खातो, तर ही मिठाई कशी बनते आणि ही कशी गार्निश केली जाते आणि ह्याच्यामध्ये कोणते कोणते पदार्थ वापरले जातात मिठाई बनवण्यासाठी, हे कुठे स्टोअर केले जातात, हे सगळं आपल्याला या फॅक्टरी व्हिजिट मध्ये बघायला मिळणार आहे। तर चला आपण जास्त वेळ न घालवता आतमध्ये जाऊया आणि फॅक्टरी व्हिजिट करूया। तर हे बघा गाईज, आता आपण आलेलो इकडे प्रशांत कॉर्नरच्या फॅक्टरीला आणि इकडे ना वाघे इस्टेट मध्ये हे प्रशांत कॉर्नरचं इकडे खालती आउटलेट आहे आणि वरती प्रशांत कॉर्नरची ही फॅक्टरी आहे। तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया इकडे फॅक्टरीमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतंय ते। तर ना आपण आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना, इकडे तुम्ही बघू शकता त्यांनी मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण प्रशांत कॉर्नरच्या या आउटलेटला। इकडे असा हा सेल्फी स्टेज बनवलेला आहे मस्त, त्यांनी असा प्रशांत कॉर्नरचा इथे सेल्फी स्टेज बनवलेला आहे। आणि आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला इकडे ना व्हिजिटिंग पास दिला जातो। हा व्हिजिटिंग पास तुम्ही गळ्यात घालून मग तुम्हाला आतमध्ये जाऊन दिलं जातं। माझं नाव हरेश बोबडे, प्रशांत कॉर्नर फूड फॅक्टरी सीझन 3 मध्ये आपलं स्वागत आहे। आमचे पदार्थ तुम्ही खाता की नाही सगळे, पण तो पदार्थ बनतो कसा हे समजून घेण्याचा अधिकार आहे तुमचा। 1200 रुपये किलोची काजू कतली घेता की नाही, संकोच करता, 1 रुपये देताना संकोच करतात नाही, प्रत्येक क्षणाला तुम्ही घेऊन जाता। पण त्याच्या मागे काय सिस्टीम आहे, काय पद्धतीचं काम केलं जातं, काय रॉ मटेरियल वापरलं जातं आणि कोणत्या प्रकारे हा बिझनेस रन होतो आणि हा प्रवास कसा आहे। पाडवा म्हटलं की श्रीखंड घेतल्याशिवाय जाता की नाही, आवाज आहे ना, डिमांड असते ना आणि ते मिळतं सुद्धा, पण त्याच्या मागे काय कार्यप्रणाली आहे, कसं तुमच्याकडे पोहोचतं आणि हायजीन कसं मेंटेन केलं जातं ते सगळं पाहायला मिळणार आहे। बरं, लास्ट टाइम आमच्या ह्या सीझन सेकंड सीझनला 10 शाखा होत्या, आता थर्ड सीझनला आमच्या 14 शाखा झालेल्या आहेत। आजच 14व्या शाखेचं ओपनिंग झालेलं आहे खारघर येथे। कृपया करून कोणी लपून छपून फोटो काढू नये, बिनधास्तपणे फोटो काढा, पूर्णपणे परमिशन आहे आमची, काहीच हरकत नाही फोटो काढण्यात आणि आजची टूर एन्जॉय करा। धन्यवाद। तर आता आहे ना आपण इथे फॅक्टरीमध्ये आतमध्ये चाललोय आणि तर इकडे त्यांचं हे वेअर हाऊस आहे बेसमेंट मध्ये आणि इकडे जे आपण मिठाई खातो त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य असतं ते इकडे स्टोअर केलं जातं। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया। तर हे बघा आतमध्ये आल्यानंतर आहे ना, हे बघा हे त्यांचं इकडे असं स्टोरेज आहे। इकडे सगळं साखर वगैरे इकडे ठेवलेली आहे, ही बघू शकता तुम्ही। आणि इकडे तुम्ही क्लीननेस बघू शकता, सगळीकडे सॅनिटायझर, त्यानंतर हे फ्लाय कॅचर वगैरे असं लावलेलं आहे। हे बघा, हे जे क्वालिटी कंट्रोलचा होल्ड एरिया आहे हा खूप मोठा एरिया आहे। आतमधनं खूप मोठा एरिया आहे बघा तुम्ही, सगळं BCEF असे त्यांचे रॅक आहेत आणि त्या रॅक प्रमाणे ते इकडे त्यांचं स्टोरेज करून ठेवतात सगळे नमकीन पदार्थ। आणि त्याचं जे पॅकेजिंग होतं त्याचं पॅकेजिंगचं सामान सगळं इकडे ठेवलेलं आहे त्यांनी। हे बघा, हे सगळं पॅकेजिंग साठी आहे। त्यानंतर इकडे बघू शकता हा त्यांचा इकडे ना कोल्ड स्टोरेज एरिया आहे आणि त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता हा आहे ना त्यांचा ड्रायफ्रूट स्टोरेज एरिया आहे। इकडे तुम्ही जे मिठाई खाता त्यामध्ये जे ड्रायफ्रुट्स असतात ते सगळे इकडे स्टोअर केले जातात। तुम्ही बघू शकता इकडे यांचं काजूचं सॉल्टिंग चालू आहे आणि हा पूर्ण इकडे असा हा त्यांचा ड्रायफ्रूट एरिया आहे। बघा इकडे तुम्ही काजू कतली खातो आपण, त्यासाठी एवढे काजू यूज होतात आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे पण असं काजूचं सॉल्टिंग चालू आहे। त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता इकडे नाही त्यांची चाळण आहे, ही एवढी मोठी चाळण दिसते ती आहे आणि इकडे हे चक्की आहे। इकडे तुम्हाला पावडर वगैरे, धनिया पावडर किंवा सगळ्या प्रकारच्या पावडर आहेत ना इकडे ग्राइंड केल्या जातात आणि ही चाळण बघू शकता तुम्ही, खूप मोठी चाळण आहे ही। त्यानंतर आता आपण आतमध्ये आलो, हा बघा हा फर्स्ट फ्लोअर आहे। अशा यांची आहे ना 4th फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि या 4th फ्लोअरला पूर्ण मिठाई बनवली जाते। कॉर्पोरेट ऑफिस आहे 4th फ्लोअरला, इकडे अकाउंटची टीम आणि IT टीम बसते, प्रशांत सर इकडे बसतात। आता आपण प्रोडक्शन एरियामध्ये जाणार आहोत, जिकडे प्रोडक्ट्स तयार होतात आमचे नमकीनचे, मिठाईचे। 3rd फ्लोअरला आपण जाणार आहोत, तिकडे 3rd फ्लोअरवरती आपले नमकीन आणि स्नॅक्स, फ्रेश स्नॅक्स तयार होतात। 2nd वरती आमची ड्रायफ्रूट मिठाई तयार होते, आमची बेकरी पण आहे
आणि फर्स्ट फ्लोअरला दुधापासून माव्यापासून तयार होणारी मिठाई बघायला मिळते. तर आता आहे ना आपण आहे ना 4थ्या मजल्यावरती आलोय. हे 4th फ्लोअरला आहे आणि इकडे आहे ना हे त्यांचं पूर्ण बॅक एंड टीम आहे. इकडे ऑफिस आहे पूर्ण आणि या प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सर पण आहेत ना, इकडेच त्यांची पुढे कॅबिन आहे. ते पण याच फ्लोअरला बसतात. हे बघा, हे इकडे असं अकाउंट डिपार्टमेंट आहे आणि ही तुम्ही बघू शकता, ही आहे ना ही प्रशांत सरांची कॅबिन आहे. इकडे प्रशांत सर इकडचे मालक असे इकडे बसतात. हे बघा, इकडे तुम्ही त्यांचा फोटो बघू शकता. तर ही त्यांची कॅबिन आहे. तर ऑफिस बघितल्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकता, इकडे जे वर्कर ह्या फॅक्टरीमध्ये ना टोटल 600 वर्कर काम करतात आणि त्यांच्यात लागणारी साहित्य काय काय आहे, त्यांचे ॲप्रल वगैरे कपडे, ते सगळे इकडे स्टोरेज केलं जातं. आणि ह्या बाजूला इकडे त्यांची कॅन्टीन आहे. तर हे बघा, इकडे त्यांचं कॅन्टीन आहे आणि इकडे ना तुम्ही बघू शकता राईस किंवा असे सगळे पदार्थ इकडे बनवले जातात. तुम्ही इकडे क्लीननेस बघू शकता, पूर्णपणे क्लीन. आणि हे त्यांचं इकडे रोटी मेकर आहे, बघू शकता तुम्ही. इकडे अशा प्रकारे ना एक काका इकडे रोटी बनवत आहेत. हे रोटी मेकरने इकडे तुम्हाला रोटी मिळते. तर हे जे आहे ना इकडे तुम्ही बघतायत ना, इकडे जे पण काही बनतं ना, इकडचे वर्कर आहेत ना त्यांच्यासाठी हे जेवण असतं इकडे. इकडे त्यांनी त्यांच्या वर्कर लोकांची पूर्ण इकडे काळजी घेतलेली आहे. हे बघा, त्यांच्या इकडे राहण्याची सोय पासून त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी सोय इकडे केली जाते. तर हे फक्त स्टाफसाठी इकडे कॅन्टीन आहे. बघा, डाळ बघू शकता, इकडे भाजी. आणि हा खूप मोठा एरिया आहे इकडे. आणि याच फॅक्टरीमधनं आता तुम्ही हे कॅन्टीन बघितलं ना, त्या कॅन्टीनमधनं त्यांच्या प्रत्येक आउटलेटला आहे ना, हे बघा, हे अशा डब्यांमध्ये ना पार्सल प्रत्येक आउटलेटला वर्करसाठी इकडनं पाठवलं जातं. त्यानंतर आता आहे ना आपण 3rd फ्लोअरला आलेलो आहे. तर बघूया आपण 3rd फ्लोअरला आपल्याला काय बघायला मिळतं. इकडे ते लिहिलंय वे टू नमकीन डिपार्टमेंट. हे सगळं नमकीन डिपार्टमेंट आहे त्यांचं. त्यानंतर इकडे ना हा सगळा वॉशिंग एरिया आहे. इकडे जी काही भांडी यूज होतात ती इकडे सगळी वॉश केली जातात. तुम्ही बघू शकता पाईप वगैरे असं सगळं इकडे, ही सगळी भांडी इकडे वॉश केली जातात. त्यानंतर इकडे ना हे त्यांचं नमकीन डिपार्टमेंट. इथे असं नमकीन आणि स्नॅक सिलेक्शनचं डिपार्टमेंट आहे. इकडे तुम्हाला आहे ना ह्या डिपार्टमेंटमध्ये ना तुम्ही बघू शकता ढोकळा, पूर्ण हे ढोकळा डिपार्टमेंट आहे. त्यानंतर इकडे कॉर्न समोसा, कोबी समोसा, खमणी, हे सगळं ह्या डिपार्टमेंटमध्ये बनवलं जातं. आणि इकडे बघू शकता तुम्ही वरती लिहिलंय ढोकळा प्रोडक्शन डिपार्टमेंट. आणि इकडे ना हे नमकीन, इकडे सगळे हे नमकीन बनतात. तुम्ही इकडे नमकीन बघू शकता, भाजणी चकली, त्यानंतर हा खस्ता कचोरी, त्यानंतर ही बाकरवडी, हे असे सगळे आयटम इथे बनवले जातात. त्यानंतर ही तुम्ही एक मशीन बघू शकता, ही जपानवरून त्यांनी मागवलेली आहे. आणि या मशीनमध्ये ना उकडीचे मोदक आणि कचोरी ह्याचं फिलिंग करून ते इकडे तुम्हाला डायरेक्ट वरतून इथे पीठ टाकून आहे ना तुम्हाला डायरेक्ट इकडे असं मोदक किंवा कचोरी असं रेडी होतं. आणि हे बघा आतमध्ये इथे. आणि इकडे आहे ना आता हे बघा, हे भाकरवडी बनवण्याचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण क्लीननेस आहे. आणि ही आता इथे भाकरवडी तयार होते. आणि त्यांनी आहे ना इकडे मस्त असं नायलॉन चिवडा आहे. आणि हे मोदक इकडे तुम्हाला टेस्टसाठी इथे ठेवलेले आहेत. तर तुम्ही इकडे हे मोदक पण टेस्ट करू शकता आणि हा चिवडा पण टेस्ट करू शकता. ये अपना ड्राई फरसान है, उसमें जो फरसान वरसान जो बनता है, नमकीन पलाव, ड्राई फ्रूट, रायली चूड़ा, कचौरी और नायलॉन चूड़ा, करी पत्ता फरसान, गार्लिक फरसान, ये सब शंकरपाली, ये सब अपना बनता है. और इधर अपना टेस्टिंग के लिए रखा है तिल लड्डू, देख सकते हैं सर, अपना तिल लड्डू अपना है रखा. त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकता हे सगळं नमकीनचा एरिया. आणि इकडे त्यांनी आहे ना असे तिळगुळ पण तुम्हाला टेस्टसाठी ठेवलेले आहेत. आणि ही एक तुम्ही मशीन बघू शकता, ही जर्मनीवरून त्यांनी मागवलेली आहे. आणि ही ना ऑइल फिल्टर केलं जातं या मशीनमध्ये. आणि ते ऑइल फिल्टर केल्याच्या नंतर आहे ना त्याची इथे टेस्टिंग पण होते त्या ऑइलची. हे पूर्ण जर्मनीचं किट आहे. आणि हे बघा, हे असे इकडे हँडल करतात सगळं. तर हे बघा इकडे हे आपल्याला, तुमचं नाव काय दादा? आनंदराज दादा भेटलेले आहेत. तर आपल्या ठाण्यामध्ये ना पाणीपुरी, प्रशांत कॉर्नरची पाणीपुरी खूप फेमस आहे. आणि ती ज्या सगळ्या आउटलेटला पाणीपुरी जाते ना ती ह्यांच्या हाताखालून जाते. हे त्याचे हेड आहेत पाणीपुरीचे. तर तुम्हाला पाणीपुरी कशी वाटते यांची ती नक्की मला कमेंट करून सांगा. त्यानंतर इकडे पण आहे ना तुम्ही बघू शकता, हे बघा ही डाळ इकडे ठेवलेली आहे. त्यानंतर हे सॉल्ट किंवा शुगर वगैरे हे सगळे जे पदार्थ लागतात ना त्यांचे इथे कोड आहेत. त्या कोड प्रमाणे इकडे त्यांची रिक्वायरमेंट असेल ना तर त्या कोड प्रमाणे त्यांना इथे सांगितलं जातं. हे बघा हे समोसे इकडनं घेऊन चाललेले आहेत. त्यानंतर इकडे समोसे वगैरे पॅकिंग होते, तुम्ही आतमध्ये बघू शकता. हे बघा इकडे ना हे समोसे फिलिंग चालू आहे.
तर हे ना इकडे फरसान प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. तर त्यानंतर आहे ना इकडे तुम्ही बघू शकता हे नमकीन जे आहेत ना हे व्हेज हमसफर, पनीर व्हेज कटलेट, त्यानंतर समोसा, आलू वडी, त्यानंतर इकडे पॅटीस, कोथिंबीर वडी, हे सगळं ह्या डिपार्टमेंट मध्ये बनवलं जातं. आणि तुम्ही आतमध्ये बघू शकता खूप वर्कर आहेत इकडे काम करण्यासाठी. ही बघा ही गुळपोळी पण बघू शकता तुम्ही, ही पण आहेत ना ह्याच डिपार्टमेंटला बनते. आणि हे सगळं त्याच्यासाठी लागणारं साहित्य इकडे त्यांनी असं डिस्प्लेसाठी ठेवलेलं आहे. तर हे बघा मगाशी आपल्याला जे भेटले ना त्यांचं हे पाणीपुरी प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे. तर इकडे ना पाणीपुरीच्या पुऱ्या वगैरे असं सगळं बनवलं जातं. आणि ही आहे ना व्हेजिटेबल कटिंग मशीन आहे, तैवान मधनं ही मागवलेली आहे त्यांनी. हे बघा या मशीन मध्ये आहे ना. आणि इकडे ना हे बघा ही आलू टिक्की किंवा इकडे छोले, जी भाजी वगैरे लागते त्यासाठी आहे ना जी ज्या भाज्या इकडे व्हेजिटेबल्स कटिंग होतात ना ते ह्या मशीन मध्ये कटिंग केली जाते. हे बघा इकडे आहेत ना असे त्यांनी त्या डिपार्टमेंट मध्ये पाणीपुरी बनवल्यानंतर आहे ना इकडे ते असे स्टोरेज केले जातात. हे बघा हे सगळे पाणीपुरीचे पॅकेट इकडे तुम्हाला बघायला मिळतील. पाणीपुरीच्या पुऱ्यांचं आहे ना हे स्टोरेज रूम आहे. आणि इकडे तुम्ही बघू शकता हे ना त्यांचं पूर्ण बिल्डिंगचं इकडे असं फंक्शनल प्रोसेस काय आहे ना ती इकडे दाखवलेली आहे. बेसमेंटला आहे ना तुम्ही बघू शकता इकडे हे वेअर हाऊस आहे. त्याच्यानंतर ग्राउंड फ्लोअरला आहे ना रेस्टॉरंट अँड पॅकेजिंग लॉजिस्टिक असा एरिया आहे. त्यानंतर फर्स्ट फ्लोअरला आहे ना देसी मिठाई सेक्शन आहे. इकडे सगळी ही देसी मिठाई सेक्शन आहे, इकडे बनवलं जातं. त्यानंतर सेकंड फ्लोअरला आहे ना हा ड्रायफ्रूट सेक्शन आहे, इकडे सगळे हे ड्रायफ्रूट बनवले जातात. आणि थर्ड फ्लोअरला आहे ना नमकीन आणि स्नॅक्स सेक्शन आहे, इकडे सगळे नमकीन आणि स्नॅक्स बनवले जातात. तर आता आपण आहेत सेकंड फ्लोअरला. आपण स्टार्टिंग केली आहे ती फोर्थ फ्लोअर पासून, ऑफिस बघितलं, त्याच्यानंतर आपण खालती येत आहेत. त्यानंतर आहे ना सेकंड फ्लोअरला आल्याच्या नंतर आहे ना इकडे हे सगळं असं बेकरी डिपार्टमेंट आहे. इकडे आतमध्ये बघू शकता हे तुम्ही सगळे बेकरीचे आयटम, बिस्किट वगैरे इथे बनवले जातात. हा बघा हा त्यांचा ओव्हन आहे, बेक ओव्हन आहे. की ह्याची साईज तुम्ही बघू शकता किती मोठा हा बेक ओव्हन आहे. आणि इकडे ना अशा प्रकारे हे सगळे बेकरीचे आयटम इकडे तयार होतात. त्यानंतर इकडे जे आपण हे बेकरी डिपार्टमेंट बघितलं ना त्या बेकरी डिपार्टमेंटमध्ये केक वगैरे जे काय बनवण्यासाठी जे काय प्रोडक्ट लागतात ते इकडे त्यांनी डिस्प्लेसाठी ठेवलेले आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता हे अमूलचं सिरप आहे, त्याच्यानंतर हे इकडे ओट्स आहेत न्यूट्रिशन, त्यानंतर हे असं नारळाचा कीस आहे. हे अशा सगळ्या वस्तू आहेत ना हे ते आपण जे मिठाई खातो किंवा आपण जे केक खातो ते कोणत्या ब्रँड पासून बनतात किंवा ते कशापासून बनतात ना हे त्यांनी इथे प्रत्येक फ्लोअरला दाखवलेलं आहे. आणि हे बघा जे ड्रायफ्रूट आपण खातो ना हे ड्रायफ्रूट आहेत ना, ड्रायफ्रूटला लागणारे सगळे साहित्य त्यांनी इथे दाखवलेलं आहे. बघू शकता तुम्ही हे इकडे गुलाब पत्ती आहे, त्यानंतर हा काजू दाणा आहे, हे बदाम आहेत, असं सगळं इकडे ही केसर ही ते म्हणजे इकडे सगळं त्यांनी दाखवलेलं आहे का ही केसर वापरली जाते. त्यानंतर जे सिल्वर लिव्स वापरतात ते हे या कंपनीचे वापरले जातात. ज्या आपण मिठाई खातो ना त्यासाठी लागणारं हे सगळं साहित्य आहे. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही इकडे पण आहेत ना हे असे मिठाई बनवत आहेत. ही कुठली तरी मोदकच्या आकाराची मिठाई दिसते. तर इकडे ही अशी तुम्ही बघू शकता प्रत्येकाने इकडे ग्लोव्ज घातलेले आहेत. आणि तुम्ही या आतमध्ये स्टोरेज एरियामध्ये तुम्ही बघू शकता क्लीननेस किती आहे. आणि इकडे ही अशा प्रकारे ना सगळ्या प्रकारची मिठाई तुम्हाला इकडून बनवलेली मिळते. हे बघा हे जे आहेत ना ही सगळी मिठाई इकडे बनवलेली जाते. हे बघा हे अशा प्रकारे मोदक ही जी काही डिझाईन केली जाते ना ती याच फ्लोअरला केली जाते. हे बघा आता आहे ना गणपती येणार आहेत, आपले मागी गणपती येणार आहेत, त्याबद्दल आहे ना यांच्याकडे मोदकची रिक्वायरमेंट जास्त आहे. तुम्ही बघू शकता इकडे सगळे आहेत ना मोदक बनवत आहेत. त्यानंतर ना या बेक एरियामध्ये ना इकडे तुम्ही बघू शकता त्यांनी प्रत्येक फ्लोअरला आहे ना जे आयटम बनतो ना त्याच्या टेस्टिंगसाठी इकडे त्यांनी ठेवलेलं आहे. बघा एगलेस मावा कपकेक आहेत, तर इथे तुम्ही याची टेस्ट पण करू शकता. आणि इकडनं अशी ही मिठाई बनल्याच्या नंतर आहे ना ती या डिस्पॅच एरियामध्ये येते. हा बघा हा सगळा डिस्पॅच एरिया आहे. तिकडनं जो माल आहे तो खालच्या फ्लोअरला जातो आणि मग तिकडनं प्रत्येक आउटलेटला पाठवला जातो. आणि आहे ना टेस्टिंगसाठी त्यांनी इथे काजू कतली पण ठेवलेली आहे. प्रशांत कॉर्नरची काजू कतली खूप फेमस आहे आणि तुम्ही इकडे येऊन ही पण टेस्ट करू शकता. त्यानंतर आहे ना ह्या फ्लोअरला बघू शकता असं इकडे गणपती बाप्पा बसलेले आहेत. आणि हे गणपती बाप्पा ना सगळ्या फ्लोअरला आहेत, पण ह्या ज्या फ्लोअरला आहे ना इकडे रोज आहे ना आरती होते गणपती बाप्पाची. तर हे बघा इकडे असं सगळं सामान ठेवलेलं आहे आणि ही आरती पूर्ण फ्लोअरवरती फिरते. सगळ्या फ्लोअरला सगळ्या गणपती बाप्पांना ही आरती दाखवली जाते. त्यानंतर आहे ना आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही आता फर्स्ट फ्लोअरला आपल्याला आहे ना देसी मिठाई सेक्शन आहे. इकडे आपल्याला जी देसी मिठाई असते ती इकडे बघायला मिळणार आहे.
आणि जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं यांच्या प्रत्येक फ्लोअरला इथे हे गणपती बाप्पा ठेवलेले आहेत आणि फ्लोअरला आहे ना इकडे या प्रत्येक फ्लोअरला असा वॉशिंग एरिया आहे. बघू शकता तुम्ही इकडे हा पूर्ण वॉशिंग एरिया आहे आणि या फर्स्ट फ्लोअरला आहे ना इथे मिल्क मिठाई प्रोडक्शन एरिया आहे. इकडे तुम्ही बघू शकता हे देसी मिठाई सेक्शन मध्ये येतं आणि दुधापासून ज्या काही वस्तू बनवल्या जातात ना त्या सगळ्या इकडे बनवल्या जातात. इथे तुम्ही पेढे बघू शकता, तेही बघू शकता. ही त्यांची आहे ना अशी पेढ्याची मशीन आहे. इकडे हा स्टोरेज केला जातो मावा आणि त्यानंतर या मशीन मध्ये इथे टाकल्याच्या नंतर आहे ना इकडे असा पेढ्याचा आकार घेऊन आहे ना इकडे या ट्रे मध्ये स्टोअर केला जातो. तर आतमध्ये तुम्ही बघू शकता हा पण खूप मोठा एरिया आहे आणि तिकडे बघा आतमध्ये आहे ना इथे मिक्सर चालू आहेत. इकडे सगळं मिक्सचर होतं आणि हा खूप मोठ्या एरियामध्ये ना सगळे हे मिल्क प्रोडक्ट तयार केले जातात. हे बघा आता गणपती येणार आहेत ना त्यासाठी ह्यांनी इथे मोदकाची तयारी करून ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडे सगळे मोदक आहेत. हे मोदक पण तुम्हाला आहे ना बाय मशीन इकडे ही तुम्ही मशीन बघू शकता. ह्याच्यामध्ये हे मोदकाचे साचे असे ठेवलेले आहेत आणि तुम्हाला फक्त ह्याच्यामध्ये आहे ना इकडे मोदकाचं जे असतं पीठ ते टाकलं जातं आणि तुम्हाला इथे मोदक रेडी होऊन मिळतो. असं सगळं इकडे मशीन मेड होतं. सगळं बघितल्यानंतर आहे ना या फ्लोअरला पण त्यांनी इकडे आहे ना ही स्ट्रॉबेरी बर्फी बघू शकता तुम्ही. त्यानंतर हे बटरस्कॉच पेढा आहे. त्यानंतर हा तिरुपतीला लागणारा जो लाडू आहे हे सगळं त्यांनी इकडे टेस्टिंगसाठी ठेवलेलं आहे. तुम्हाला हे प्रत्येक फ्लोअरला तुम्ही फॅक्टरी व्हिजिट कराल ना प्रत्येक फ्लोअरला जो आयटम बनतो ना तो इकडे तुम्हाला टेस्ट करायला मिळतो. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता इकडे ना हे प्रोडक्शन चार्ट आहे. इकडे तुम्ही बघू शकता हे प्रोप्रायटर आहेत प्रशांत सकपाळ सर. त्यानंतर इकडे फॅक्टरी मॅनेजर आहेत संजय सोनावणे सर आणि त्यानंतर या फ्लोअरचे इन्चार्ज आहेत मनराम प्रजापती सर आणि ही पूर्ण त्यांची फ्लोअरची टीम आहे. हे असं प्रत्येक फ्लोअरला आहे ना त्यांनी इकडे असा चार्ट दाखवलेला आहे टीमचा पूर्ण. आणि या मिल्क प्रोडक्टसाठी ना लागणारे साहित्य आहे ना इकडे त्यांनी ठेवलेले डिस्प्लेसाठी ते पण तुम्ही बघू शकता. ही बघा ही फार्मा ग्रेड चिनी आहे. त्यानंतर हे तुम्ही ड्राय स्ट्रॉबेरी बघू शकता. त्यानंतर हे डार्क चॉकलेट आहे आणि ही काश्मीरी केसर आहे. हीच सगळ्या पदार्थांमध्ये हीच केसर वापरली जाते. त्यानंतर हे नंदिनी गाय घी आहे. घी पण हे वापरलं जातं. त्यानंतर हे इकडे फ्रूट कॉकटेल्स आहेत. त्यानंतर हे फ्रूट क्रश आहेत. हे बघा इकडे पण आहे ना अशी मोदकांची तयारी चालू आहे. हे बघा त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता इकडे ना असे लाडू बनवले जातात. तर तुम्ही प्रशांत कॉर्नरचे आहेत ना गुलाबजाम कधी ना कधी खाल्लेच असणार आणि ते गुलाबजाम आहेत ना हे बघा या मशीन मध्ये असे इकडे रेडी होतात. तर हे इकडे मिनी गुलाबजाम आहेत. ते पण या मशीन मध्ये तुम्ही इकडून बघू शकता. वरतून इथे गुलाबजामचं असं वरतून हे टाकलं जातं पीठ आणि त्यानंतर इकडे तुम्हाला हे मिनी साईजचे गुलाबजाम रेडी मिळतात. जे काही कलर्स आहेत ते इथूनच मेजर करून जातात. असं नाही की कोणत्याही वर्करनी त्याच्या हिशोबाने त्याच्या डोळ्याला मॅच होणाऱ्या कलर नुसार त्यांनी ऍड केला असं होत नाही. त्यानंतर आता आहे ना आपण फर्स्ट फ्लोअरला आलोय आणि इकडे ना त्यांची ही लॅबोरेटरी आहे आणि इकडे आपण जे काय इकडे त्यांच्याकडे जे काय रॉ मटेरियल येतं ते सगळं इकडे या लॅबमध्ये चेक केलं जातं. इकडे या मॅडमनी सांगितलं की इकडे दिवसाला आहे ना 5,500 लिटर दूध लागतं आणि ते दुधाची फॅट क्वालिटी किंवा ऍसिडिटी हे सगळं चेक करण्यासाठी आहे ना ही तुम्ही ब्ल्यू कलरची मशीन बघू शकता. ही 5.5 लाख रुपयाची मशीन आहे. ही त्यांनी मागवलेली आहे त्या मिल्क चेक करण्यासाठी. तर असं इकडे यांच्या लॅबोरेटरीमध्ये आहेत ना सगळं फूडचं किंवा इकडे हे कलर्स ठेवलेले आहेत. हे कलर पण इकडे आहेत ना कोणत्या क्वांटिटीमध्ये घ्यायचे किंवा काय हे सगळं या लॅबमधनं इकडनं प्रोसेस होऊन मग ते पुढे फ्लोअरला जातं. त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही इकडे आहेत ना अशा या गाड्या लागतात आणि ठाण्यामध्ये त्यांच्या जेवढे पण ब्रांचेस आहेत तिकडे ब्रांचेसला आहे ना ह्या अशा प्रकारे या गाडीमध्ये आहे ना सगळ्या मिठाई वगैरे इकडनं पॅकिंग होऊन त्या प्रत्येक आउटलेटला जातात. तर हा त्यांचा गुड्स एरिया आहे. त्यानंतर आहे ना फॅक्टरी व्हिजिट झाल्याच्या नंतर आहे ना इकडे आपण आता प्रशांत कॉर्नरच्या या आउटलेटमध्ये आलेलो. इकडे त्यांचं खालती आहे ना हे प्रशांत कॉर्नरचं शॉप आहे. इकडे तुम्ही काही खरेदी करू शकता. हे बघा इकडे तुम्हाला शेवपुरी सँडविच दहीपुरी अशा सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. इकडे तुम्ही ही सगळी प्रशांत कॉर्नरच्या या फॅक्टरी व्हिजिट केल्याच्या नंतर आहे ना तुम्ही इकडे अशी खरेदी करू शकता. तर हे बघा आपण ज्या फॅक्टरीमध्ये ती सगळी मिठाई बघितलेली ना हे रोज पॅटल तुम्ही बघितलेले नंतर खालती येतात. त्यानंतर इकडे आता गणपती बाप्पा येणार आहेत त्यामुळे ना इकडे मोदकचा हा स्टॉल आहे. तुम्हाला मी वरती दाखवलं हे मोदकचं मेकिंग कसं केलं जातं ते आणि इकडे त्यांनी सेलसाठी इकडे मोदक ठेवलेले आहेत.
तर गाईज तुम्ही बघितलं आज आपण अशा प्रकारे ना प्रशांत कॉर्नर ठाण्यामधल्या प्रशांत कॉर्नरच्या फॅक्टरीला व्हिजिट केलं। तर ही फॅक्टरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि प्रशांत कॉर्नरची कोणती कोणती फेमस मिठाई तुम्ही खाल्लेली आहे पण मला कमेंट करून सांगा। तर तुम्ही जी मिठाई खाता ही इकडे कशा प्रकारे बनवली जाते हे मी तुम्हाला आज दाखवलं। आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।